हिंगोलीमधून आमचे प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत आहेत. गजानन, आपण संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे पाहिलेली आहे, हिंगोलीमध्ये आता नेमकी काय स्थिती आहे? पावसानं दडी मारलेली आहे. नक्कीच आपण बघितलं असेल की मराठवाडा अद्यापही कोरडा ठाक असल्याचं पाहायला मिळते. कारण की दरवर्षी मोठ्या प्रमाणात जुलैमध्ये चांगला पाऊस पडतोय. मात्र यावर्षी संपूर्ण मराठवाडा कोरडा ठाक गेलेला आहे. कारण की संपूर्ण शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामामध्ये जून महिन्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या मशागतीची कामं पूर्ण केली होती. मात्र यावर्षी आता जुलै महिना संपताना देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये या मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाही आणि यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्या पावसाच्या भरोश्यावरती शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,07,000 हेक्टरवरती संपूर्ण पेरणीचं क्षेत्र आहे. त्यापैकी 2,50,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. 75% सध्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र आता ज्या 75% शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, या शेतकऱ्यांनी आता नेमक्या पेरण्या हे संपूर्ण जी पिके आहेत ही जगवायची कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. कारण की पाऊस पडत नाही. आता केवळ शेतामध्ये शेतकऱ्यांच्या ऊन आहे. कारण की शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोश्यावरती संपूर्ण पेरण्या केलेल्या आहेत. संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी पिके आहेत. मात्र पाऊस पडत नाही. यामुळे आता शेतकऱ्यावरती दुबार पेरणी संकट येऊ शकते. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील एकूण जे जवळपास 30 लघु सिंचन प्रकल्प आहेत, तलाव आहेत, हे देखील आता कोरडे ठाक पडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील 2 धरणं आहेत. त्यामुळे सिद्धेश्वर धरण हे संपूर्ण आता 0% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच जुलै महिन्यामध्ये त्या धरणामध्ये 24% पाणीसाठा होता. मात्र आता संपूर्ण धरण कोरडं पडलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं धरण येलदरी धरण, या धरणामध्ये सध्या केवळ 51% पाणीसाठा आहे. आणि यामुळे आता शेतकऱ्यांबरोबर जे पाण्याचा प्रश्न देखील बिकट बनलेला आहे. कारण की या संपूर्ण परिस्थितीवरती अनेक गावामध्ये आता पाणी टंचाई निर्माण झालेली. माळशिरूसह अनेक गावामध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा आहे. आणि यामुळे यावर्षी मराठवाडा कोरडा ठाक पडल्याचं पाहायला मिळते. कारण की एलिनोचा प्रभाव पडल्यामुळे आता धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी घट झालेली आहे. एकीकडे राज्यामध्ये सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय मुंबईसह. मात्र हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये पाऊस नसल्यामुळे आता शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही दिवसामध्ये जर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यावरची दुबार पेरणीची संकट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.